Practice set 3.2. First question. Two circles having radii 3.5 cm and 4.8 cm touch each other internally. Find the distance between their centers. दोन सर्कल आहे, त्यांच्या रेडियाई मेन्शन केलेले आहे. हे दोन सर्कल इंटरनली टच करतात, मग त्यांच्या सेंटरमध्ये असणारा डिस्टन्स आपल्याला फाइंड करायचा आहे. आता जस्ट आपण थेरीमध्ये हे सगळं डिस्कस केलेलं. ज्यावेळेस दोन टचिंग सर्कल असतात, सर्कल एक्सटर्नली टच करू शकता, इंटरनली टच करू शकता. मग या दोन्ही केसेसमध्ये सेंटरमध्ये असणारा डिस्टन्स आपण कसं फाइंड करतो. ज्यावेळेस सर्कल इंटरनली टच करता म्हणजे हा एक सर्कल असेल, दुसरा सर्कल असा असणार आहे, हा पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट असणार आहे. त्यावेळेस यांच्या सेंटरमध्ये असणारा डिस्टन्स म्हणजे हे डिस्टन्स काय असतं, हे डिस्टन्स नेहमी असतं रेडियाचा डिफरन्स ऑफ रेडियाई. ठीक आहे, का डिफरन्स ऑफ रेडियाई, कारण ही असणार आहे मोठ्या सर्कलची रेडियस आणि ही असणार आहे लहान सर्कलची रेडियस. त्यामुळे हे डिस्टन्स किती असणार, दिस मायनस दिस, दॅट इज डिफरन्स ऑफ रेडियाई. ज्यावेळेस हे दोन सर्कल एक्सटर्नली टच करता असे, हा सेंटर मग याच्यामध्ये असणार डिस्टन्स काय, हे असणार आहे. हे म्हणजे काय, या सर्कलची रेडियस आणि या सर्कलची रेडियस. त्या केसमध्ये आपण रेडियाची ॲडिशन करतो. तर इथे आपल्याला इंटरनली टचिंग कंडिशन दिलेलं आहे, म्हणजे या सेंटरमध्ये असणारा डिस्टन्स नेहमी काय असणार आहे, रेडियाचा डिफरन्स, दॅट इज 4.8 मायनस 3.5 सेंटीमीटर 1.3 सेंटीमीटर. बट आता आपल्याला हे सोल्युशनच्या फॉर्ममध्ये स्टेप वाईज लिहावं लागणार आहे. सो त्यासाठी आपण काय केलेलं, आपण दोन सर्कल कन्सिडर केले. एका सर्कलचा सेंटर घेतला आहे ए, एका सेंटरचा सर्कल घेतला आहे बी. ठीक आहे, हे सर्कल एकमेकांना इंटरनली टच करत आहे, एक पॉईंट घेतलेला आहे सी. सो लेट टू सर्कल्स टचिंग इंटरनली बी विथ सेंटर ए अँड बी. ओके, त्यानंतर आता रेडियस काय असणार आहे, मोठ्या सर्कलची रेडियस काय असणार आहे, हा सेंटर आहे, ही एवढी रेडियस, मग हा सर्कल आपण ड्रॉ केलेला आहे. सो रेडियस इज इक्वल टू ए सी आणि अनदर रेडियस, दुसरी रेडियस काय असणार आहे, हा सेंटर आहे, ही रेडियस आहे. सो रेडियस इज इक्वल टू बी सी. व्हॅल्यूज काय दिलेला आहे, 3.5 अँड 4.8 सेंटीमीटर. मोठी रेडियस ए सी आहे, म्हणजे ए सीची व्हॅल्यू किती असणार आहे, 4.8 सेंटीमीटर आणि बी सीची व्हॅल्यू असणार आहे 3.5 सेंटीमीटर. ओके, नाव आपल्याला फाइंड काय करायचं, डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर्स. नाव डिस्टन्स बिटवीन सेंटर्स म्हणजे डी ए बी आपल्याला फाइंड करायचं आहे, म्हणजेच ए बी फाइंड करायचं आहे. सो दॅट इज इक्वल टू ए बीची व्हॅल्यू काय असणार आहे, दॅट इज इक्वल टू डिफरन्स ऑफ रेडियाई. कारण आपल्याला ही व्हॅल्यू फाइंड करायची. ही व्हॅल्यू म्हणजे काय असणार आहे, एवढी टोटल व्हॅल्यू, त्यामधून आपण ही व्हॅल्यू मायनस करणार. ही टोटल व्हॅल्यू म्हणजे ए सी मायनस ही व्हॅल्यू म्हणजे बी सी, म्हणजेच काय, मोठ्या सर्कलची रेडियस आणि त्यामधून लहान सर्कलची रेडियस, दॅट इज डिफरन्स ऑफ रेडियाई. सो दॅट इज इक्वल टू 4.8 मायनस 3.5, दॅट इज इक्वल टू 1.3 सेंटीमीटर. देअरफॉर सेंटरमध्ये असणारा डिस्टन्स किती आला, 1.3 सेंटीमीटर. डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर्स, डिस्टन्स बिटवीन सेंटर्स ऑफ गिवन टू सर्कल्स इज 1.3 सेंटीमीटर. सेकंड क्वेश्चन, two circles of radii 5.5 cm and 4.2 cm touch each other externally. दोन सर्कल त्यांच्या रेडियाची व्हॅल्यू दिलेली, हे दोन सर्कल एक्सटर्नली टच करताय. फाइंड द डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर. तर त्यांच्या सेंटरमध्ये असणारा डिस्टन्स आपल्याला फाइंड करायचं आहे. एक्सटर्नली टचिंग सर्कल आहे, त्यामुळे सेंटरमध्ये असणारा डिस्टन्स असणार आहे दोन्ही सर्कलच्या रेडियाची ॲडिशन, हे आपण बघितलेलं आहे. सो त्यासाठी दोन सर्कल कन्सिडर केले. एक सर्कल त्याचा सेंटर ए, सेकंडचा सेंटर बी कन्सिडर केलेला आहे. हे दोन सर्कल टच करताय ॲट पॉईंट सी. आपल्याला फाइंड करायचं डिस्टन्स बिटवीन पॉईंट ए अँड बी किंवा डिस्टन्स बिटवीन सेंटर्स. डिस्टन्स बिटवीन सेंटर्स म्हणजे काय, आपल्याला हे डिस्टन्स फाइंड करायचं आहे. हे डिस्टन्स म्हणजेच काय, ए सी बी हे पॉईंट कोलिनियर असतात, त्यामुळे टोटल डिस्टन्स ए बी काय असणार आहे, ए सी प्लस बी सी, ए सी प्लस सी बी और बी सी. ए सी म्हणजे हे डिस्टन्स म्हणजे ह्या सर्कलची रेडियस, बी सी म्हणजे हे डिस्टन्स म्हणजे दुसऱ्या सर्कलची रेडियस. सो थोडक्यात काय, ॲडिशन ऑफ रेडिया. सो दॅट विल बी डिस्टन्स बिटवीन दिस टू सर्कल्स. So solution, let two circles touching external B with center A and B. Now radius is equal to AC and other radius, AC radius आहे, दुसऱ्या सर्कलची रेडियस आहे BC. सो AC ची व्हॅल्यू काय असणार आहे, 5.5 4.2 सेंटीमीटर दिलेले. AC मोठा सर्कल दाखवलेला आहे, सो AC ची रेडियस आपण 5.5 सेंटीमीटर कन्सिडर करू आणि BC 4.2 सेंटीमीटर. So distance between centers is equal to distance between point A and B is equal to AB is equal to AC plus CB, that is equal to sum of two radii. ठीक है, AC ही एक रेडियस आहे, BC एक रेडियस आहे. सो दॅट इज इक्वल टू 5.5 प्लस BC किंवा CB इज 4.2, 9.7 सेंटीमीटर. त्यामुळे हे जे डिस्टन्स आहे ए बी किती आला, 9.7 सेंटीमीटर. इथे हवं तर तुम्ही असं लिहू शकता, रिझन ए
ACB आर कोलिनियर पॉईंट्स. किंवा इथे तुम्ही थेरम सुद्धा मेन्शन करू शकता, और थेरम ऑफ इंटरसेक्टिंग सर्कल्स. कारण या थेरमच्या अकॉर्डिंग आपण असं म्हणतो की त्यांचा जो कॉमन टच पॉईंट असणार आहे तो पॉईंट किंवा पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट असणार तो नेहमी या लाईनवरती लाय करतो, म्हणजेच काय हे 3 पॉईंट कोलिनियर आहे. सो यासाठी डिस्टन्स बिटवीन सेंटर्स इज 9.7 सेंटीमीटर. अगदी सिंपल क्वेश्चन्स आहे. एक्सटर्नल टच करता रेडियसची ॲडिशन करा, इंटरनल टच करता रेडियसची सबट्रॅक्शन करा. थर्ड क्वेश्चन, इफ रेडियस ऑफ 2 सर्कल्स आर 4 सेंटीमीटर अँड 2.8 सेंटीमीटर, ड्रॉ फिगर ऑफ दिस सर्कल्स टचिंग इच अदर एक्सटर्नली अँड इंटरनली. 2 सर्कल सांगितले, त्यांच्या रेडियसची व्हॅल्यू मेन्शन केलेले आहे. तर आपल्याला हे 2 सर्कल ड्रॉ करायचे. सर्कल ड्रॉ करायचे म्हणजे इथे तुम्हाला कंपासचा यूज करावा लागणार आहे. विथ स्केल तुम्हाला हा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे. 2 सर्कल आपल्याला ड्रॉ करायचे 2 कंडिशनसाठी. फर्स्ट, ज्यावेळेस हे 2 सर्कल एक्सटर्नल टच करतात. सेकंड, ज्यावेळेस हे 2 सर्कल इंटरनल टच करतात. तर या दोन्ही सिनारिओसाठी तुम्हाला 2 सर्कल ड्रॉ करायचे आहे. ठीक आहे. सो 2 सर्कल आहे, रेडियस आहे 4 सेंटीमीटर 2.8 सेंटीमीटर. एक्सटर्नल टचिंग सर्कल म्हणजे अशी केस असणार आहे, इंटरनल टचिंग सर्कल म्हणजे अशी केस असणार आहे. दोघांमध्ये कॉमन काय की सपोज हे जे 2 सर्कल आहे या सर्कलचे जर मी सेंटर जॉईन केले, या सेंटरवरती ह्या 2 सर्कलला टच करणारा जो कॉमन पॉईंट असणार आहे किंवा पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट असणार आहे तो लाय करणार आहे. म्हणजे काय, ACB हे 3 पॉईंट कोलिनियर आहे. या केसमध्ये सुद्धा ह्या 2 सर्कलचा जो सेंटर आहे त्यांना जॉईन करणाऱ्या लाईनवरतीच हा कॉमन पॉईंट किंवा पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट राहणार आहे, म्हणजेच काय ABC कोलिनियर आहे. ठीक आहे. आता याचा यूज करून आपल्याला 2 सर्कल ड्रॉ करायचे आहे. सो सिम्पल आहे. सगळ्यात आधी आपण काय करणार, फर्स्ट केस एक्सटर्नली टचिंग सर्कलसाठी एक लाईन ड्रॉ करायची. ओके. फर्स्ट सर्कलसाठी आपण सेंटर घेतो A आणि त्यानंतर रेडियस आहे 4, AC इज 4. त्यामुळे इथे 4 सेंटीमीटर एवढ्या डिस्टन्सवरती एक पॉईंट मार्क करायचा. ठीक आहे. काय केलं, एक लाईन ड्रॉ केली, AC एवढं 4 सेंटीमीटर डिस्टन्स घेतलं. आता A सेंटर आणि एवढी रेडियस कन्सिडर करून आपल्याला एक सर्कल ड्रॉ करायचा. ठीक आहे. तुम्ही हे 2 टचिंग सर्कल आहे म्हणून काय करायचं, आपल्याला BC एवढा डिस्टन्स किती पाहिजे, 2.8 सेंटीमीटर. तर इथपासून 2.8 सेंटीमीटर एवढ्या डिस्टन्सवरती एक पॉईंट मार्क करा. सपोज हा पॉईंट आहे, एवढा डिस्टन्स आहे 2.8 सेंटीमीटर. ठीक आहे. तर याला मी बोलणार पॉईंट B. हा असणार आहे पॉईंट B. मग BC एवढी रेडियस घेऊन, कारण आपल्या सर्कलची रेडियस किती पाहिजे 2.8. B सेंटर, C रेडियस एवढी रेडियस घेऊन आपल्याला एक सर्कल ड्रॉ करायचं. तर अशा पद्धतीने हे जे 2 सर्कल आहे हे 2 सर्कल एकमेकांना एक्सटर्नली टच करत आहे. ठीक आहे. एक्सटर्नली टच करते त्यामुळे या 2 सेंटरमध्ये असणार डिस्टन्स किती असणार आहे, AC प्लस BC दॅट इज 4 प्लस 2.8 सेंटीमीटर दॅट इज इक्वल टू 6.8 सेंटीमीटर. समजलं. सो दिस इज फर्स्ट केस वेन सर्कल्स आर टचिंग एक्सटर्नली. इथे हवं तर तुम्ही मेन्शन करू शकता, लेट सर्कल्स बी विथ सेंटर A and B, C is पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट. आणि त्यामुळे ACची व्हॅल्यू 4, BCची व्हॅल्यू 2.8 सेंटीमीटर. सेकंड केस, ज्यावेळेस सर्कल इंटरनली टच करता काय करायचं, आधी आपल्याला मोठा सर्कल ड्रॉ करायचा आहे. अगेन आपण सेंटर घेतो आहोत A. ठीक आहे. AC 4 सेंटीमीटर डिस्टन्सवरती पॉईंट C मार्क करायचा. AC डिस्टन्स, हा सेंटर, ही रेडियस, एक सर्कल ड्रॉ करायचं. ठीक आहे. ओके. AC 4 सेंटीमीटर. त्यानंतर आता आपल्याला पाहिजे BC 2.8 सेंटीमीटर. BC पॉईंट कुठे असणार, हा पॉईंट C आहे. BC म्हणजे इथपासून आपल्याला 2.8 सेंटीमीटर एवढ्या डिस्टन्सवरती एक पॉईंट मार्क करायचा. तो पॉईंट असणार आहे B. हे डिस्टन्स असणार आहे 2.8 सेंटीमीटर. सर्कलची रेडियस आहे 2.8 सेंटीमीटर. त्यामुळे काय करायचं, हा पॉईंट C आहे, हा पॉईंट B आहे, एवढी रेडियस आहे, हा सेंटर आणि एवढी रेडियस ती कन्सिडर करून आपल्याला एक सर्कल ड्रॉ करायचं. सो सर्कल काही असा असणार आहे. तर हा झाला अनदर सर्कल. ठीक आहे. A मोठ्या सर्कलचा सेंटर आहे. अगेन सर्कल्स बी विथ सेंटर A अँड सेंटर B. मोठ्या सर्कलचा सेंटर आहे A, ही आहे रेडियस आहे 4 सेंटीमीटर. लहान सर्कलचा सेंटर आहे B, ही आहे रेडियस BC 2.8 सेंटीमीटर. हा झाला लहान सर्कल. पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे पॉईंट C. तर अशा पद्धतीने हे 2 सर्कल तुम्हाला ड्रॉ करायचे आहे. काय करायचं आहे, फक्त एका लाईनवरतीच तुम्हाला डिस्टन्सेस मार्क करायचे आहे. इथे हे 2 डिस्टन्सेस असे, कारण 2 सेंटरमध्ये असणारा डिस्टन्स म्हणजे या दोघांची सम असते, ते सुद्धा इथे व्हेरीफाय होते. या केसमध्ये 2 सेंटरमध्ये असणार डिस्टन्स म्हणजे ह्या 2 पॉईंटमध्ये असणारा डिस्टन्स, हे डिस्टन्स किती असणार आहे, रेडियसचा डिफरन्स म्हणजे एवढ्या टोटल डिस्टन्समधून हे डिस्टन्स म्हणजेच काय, मोठ्या सर्कलच्या रेडियसमधनं आपण लहान सर्कलची रेडियस मायनस करतोय. क्वेश्चन नंबर 4. इन फिगर 3.27 द सर्कल्स विथ सेंटर P and Q टच इच अदर ॲट पॉईंट R.
एक फिगर दिले, सेम फिगर इथे ड्रॉ केलेलं आहे, दोन सर्कल दाखवलेले आहे, दोन्ही सर्कलचे सेंटर्स मेन्शन केले. फर्स्ट सर्कलचा सेंटर आहे पी, सेकंडचा सेंटर आहे क्यू, आणि हे दोन सर्कल एकमेकांना टच करतात एका पॉईंटमध्ये, दॅट पॉईंट इज आर. ओके, सो पी क्यू आर या पोझिशन आपल्याला माहीत आहे. अ लाईन पासिंग थ्रू आर मिड सर्कल ॲट ए अँड बी रिस्पेक्टिव्हली. या आरमधून जर सपोज मी एक लाईन ड्रॉ केली, लाईन पासिंग थ्रू आर, आरमधून पास होणार जर मी लाईन ड्रॉ केली, ही लाईन फर्स्ट सर्कलला ए पॉईंटमध्ये कट करते, सेकंड सर्कलला बी पॉईंटमध्ये कट करते किंवा टच करते असं आपण बोलू शकतो. प्रूव्ह दॅट. तर आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. फर्स्ट सेगमेंट ए पी पॅरलल टू सेगमेंट बी क्यू. ए पी आणि बी क्यू या दोन सेगमेंट एकमेकांना पॅरलल आहे. म्हणजे काय, फर्स्ट सर्कलची रेडियस, सेकंड सर्कलची रेडियस या दोन रेडिया एकमेकांना पॅरलल आहे, हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. सेकंड, ट्रँगल ए पी आर इज सिमिलर टू ट्रँगल आर क्यू बी. ए पी आर हा ट्रँगल आणि आर क्यू बी हा ट्रँगल, हे दोन ट्रँगल सिमिलर आहे, हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. अँड फाईंड अँगल आर क्यू बी. आर क्यू बी हा अँगल आपल्याला फाईंड करायचा आहे इफ अँगल पी आर इज 35. प्रोव्हाइडेड आपल्याकडे अँगल पी आरची व्हॅल्यू आहे, ही व्हॅल्यूज आपल्याला माहीत असेल, त्याचा यूज करून आपल्याला ही व्हॅल्यू फाईंड करायची आहे. ठीक आहे, असे 3 क्वेश्चन्स आपल्याला दिलेले आहेत. आता बघूया हा क्वेश्चन आपण कसं सॉल्व्ह करू शकतो. तर सगळ्यात आधी काय दिलं क्वेश्चन समजा तुम्हाला, दोन सर्कल सेंटर टचिंग पॉईंट दिलेला आहे, एक लाईन ड्रॉ केली, ही लाईन फर्स्ट सर्कलला एमध्ये कट करते, सेकंड सर्कलला बीमध्ये कट करते. त्यानंतर इथे जर पी सेंटर आणि आर हा पॉईंट जर मी जॉईन केला, पी आर काय असणार आहे, फर्स्ट सर्कलची रेडियस, त्याच पद्धतीने पी एस सुद्धा रेडियस असणार आहे. सेकंड सर्कलसाठी क्यू बी आणि क्यू आर या दोन रेडिया असणार आहे. ठीक आहे, आपल्याला प्रूव्ह करायचं आहे ए पी पॅरलल टू बी क्यू. या दोन लाईन पॅरलल आहे, थोडक्यात आपल्याला हे प्रूव्ह करायचं आहे. जेव्हा केव्हा आपल्याला दोन लाईन पॅरलल हे प्रूव्ह करायचं असतं त्यावेळेस नेहमी चेक करायचं की दोन लाईन आपल्याला ज्या दिलेल्या आहे, या दोन लाईन आहेत त्याच्या आजूबाजूला कुठे आपण ट्रान्सव्हर्सल फाईंड करू शकतो का ट्रान्सव्हर्सल, कारण आपल्याकडे पॅरलल लाईन आणि ट्रान्सव्हर्सल यामुळे फॉर्म होणार अँगलच्या बऱ्याचशा प्रॉपर्टीज आहे, त्यामध्ये बरेचसे अँगल कॉन्ग्रुएंट असतात हे आपल्याला माहिती आहे. ठीक आहे, त्यामुळे बघायचं की दोन लाईन दिलेल्या आहे, एखादी ट्रान्सव्हर्सल तिथे आपल्याला फाईंड करता येते का, आणि या ट्रान्सव्हर्सलमुळे फॉर्म झालेलं कोणते तरी एक पेअर अँगलची कोणती तरी एक पेअर कॉन्ग्रुएंट आहे का, किंवा कोणते तरी दोन अँगल कॉन्ग्रुएंट आहे का. तसं असेल तर आपण बोला की दोन अँगल कॉन्ग्रुएंट आहे, म्हणजेच काय दिलेलं दोन लाईन पॅरलल असणार आहे. ठीक आहे, समजतंय काय सांगते ते. आता आपला फोकस कोणता आहे, आपल्याला ह्या दोन लाईनचा विचार करायचा आहे. जर मी ए पी आणि बी क्यू ह्या दोन लाईन कन्सिडर केल्या, इथे मला दोन ट्रान्सव्हर्सल दिसते, एक ए बी ट्रान्सव्हर्सल दिसते, एक पी क्यू सुद्धा ट्रान्सव्हर्सल दिसते. मग बघायचं की या ट्रान्सव्हर्सलच्या आजूबाजूला फॉर्म झालेले कोणते अँगल इक्वल असतील का. सो थोडक्यात बेसिकली आपल्याला काय करायचं, इथे कोणते अँगल इक्वल आहे ते सगळ्यात आधी चेक करावं लागणार आहे. मग आता यामध्ये कोणते अँगल्स इक्वल असणार आहे. सो जर आपण फर्स्ट सर्कल कन्सिडर केलं, फर्स्ट सर्कलमध्ये पी आर रेडियस आहे, पी ए रेडियस आहे, आपल्याला माहिती आहे की एका सर्कलच्या सगळ्या रेडियसची व्हॅल्यू नेहमी इक्वल असते, हे आपल्याला माहिती. कारण सर्कल म्हणजे काय असतं, एक फिक्स पॉईंट आणि फिक्स डिस्टन्सवरती जे पॉईंट्स असतात त्यांना ज्यावेळेस आपण कनेक्ट करतो तेव्हा सर्कल फॉर्म होतो. म्हणजेच काय, हे जे डिस्टन्स आहे हे डिस्टन्स नेहमी फिक्स असतं, किंवा ही जी रेडियसची व्हॅल्यू ती नेहमी फिक्स असते. त्यामुळे ही व्हॅल्यू आणि ही व्हॅल्यू सारखी असणार आहे, कारण सेम सर्कलची ह्या दोन रेडिया आहेत. त्याच लॉजिकने या सेकंड सर्कलसाठी सुद्धा ह्या दोन रेडिया इक्वल असणार आहे. बरोबर, समजलं इथपर्यंत. आता यानंतर आपल्याला यूज करायची एक प्रॉपर्टी. आपल्याला माहिती आहे की ज्यावेळेस ट्रँगलमध्ये दोन साईड इक्वल असतात, फॉर एक्झाम्पल ह्या दोन साईड इक्वल असेल, आयसोसेलस ट्रँगल आहे, तर आपण काय बोलतो, ह्या ट्रँगलमध्ये ह्या दोन ज्या इक्वल साईड आहेत त्याच्या ऑपोजिट अँगल सुद्धा इक्वल व्हॅल्यूचे असतात. म्हणजे ही साईड याच्या ऑपोजिट अँगल कोणता आहे, याच्या समोरचा अँगल कोणता आहे, हा. ही साईड याच्या समोरचा अँगल कोणता, हा. म्हणजेच काय, हे जे दोन अँगल आहे हे दोन अँगल नेहमी इक्वल व्हॅल्यूचे असणार आहे. दिस इज प्रॉपर्टी ऑफ आयसोसेलस ट्रँगल. आपल्याला लाईन पॅरलल दाखवायची, आपण काय प्रयत्न करतो, आपल्याला अँगल्स बघायचे, कोणते अँगल आपण इक्वल दाखवू शकतो. सो आपल्याला इव्हेंच्युअली काय करायचं, आपल्याला अँगल्समध्ये दिलेल्या गोष्टी डिस्क्राईब करायच्या आहे. त्यामुळे जर मी हा ट्रँगल कन्सिडर केला, ट्रँगल ए पी आर, ठीक आहे, ए पी आरमध्ये या दोन साईड इक्वल आहे, आयसोसेलस ट्रँगल झाला. या साईडचा ऑपोजिट अँगल म्हणजे हा अँगल, या साईडचा ऑपोजिट अँगल म्हणजे हा अँगल, हे दोन अँगल इक्वल असणार आहे. सपोज हा जो अँगल आहे याला मी एक्स बोलले, आणि हा जो अँगल आहे याला सुद्धा मी एक्स बोलणार. बरोबर, आणि हे दोन अँगल इक्वल आहे. ठीक आहे, त्याच लॉजिकनी अगेन फॉर सेकंड सर्कल ऑल्सो, हा एक आयसोसेलस ट्रँगल आहे, याच्या ऑपोजिट साईड म्हणजे ही, याच्या ऑपोजिट साईड म्हणजे ही. सपोज हा अँगल जर मी वाय कन्सिडर करते, हा अँगल सुद्धा काय असणार आहे, वाय असणार आहे. एवढं तर रिलेशन समजा सिम्पल आहे अगदी. रेडिया इक्वल, ऑपोजिट साईड्स इक्वल, त्यामुळे आपण काय केलं, एक्स एक्स वाय वाय हे रिलेशन इथे दाखवलं. आता आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला असे दोन अँगल पाहिजे की एक अँगल ह्या ट्रँगलला बिलॉंग करतो, एक अँगल ह्या ट्रँगलला बिलॉंग करतो. म्हणजे आपल्याला थोडक्यात एक्स आणि वायमध्ये काहीतरी रिलेशन पाहिजे, किंवा कोणते तरी अँगल इक्वल पाहिजे. इथे जर तुम्ही बघितलं, एक लाईन ए बी अशी आहे, दुसरी लाईन पी क्यू अशी आहे. आपल्याला माहिती आहे की ज्यावेळेस दोन लाईन अशा एकमेकांना क्रॉस करतात त्यावेळेस फॉर्म होणारे हे जे अँगल असतात हे अँगल नेहमी इक्वल असतात, बिकॉज दिस आर व्हर्टिकली ऑपोजिट अँगल. ठीक आहे, हे दोन अँगल इक्वल असतील आणि हे दोन अँगल इक्वल असतील. बघा, आपण म्हणतो ना, हे दोन अँगल इक्वल असतात आणि हे दोन अँगल इक्वल असतात, बिकॉज दिस आर व्हर्टिकली ऑपोजिट अँगल. ही एक लाईन आहे, ही एक लाईन आहे, या लाईनमुळे एक अँगल फॉर्म होतो एक्स, एक अँगल फॉर्म होतो वाय. सो एक्स आणि वाय हे दोन अँगल इक्वल असणार आहे. ठीक आहे, एक्स आणि वाय हे दोन अँगल इक्वल असणार आहे. सो थोडक्यात काय, एक्स इज इक्वल टू वाय ही व्हॅल्यू आपल्याला मिळाली. समजलं, एक्स आणि वाय इक्वल असणार आहे, म्हणजे हा अँगल, हा अँगल, हा अँगल, हा अँगल, हे सगळे अँगल इक्वल आहे.
याचा अर्थ काय, जर मी हा अँगल कन्सिडर केला वाय आणि हा अँगल कन्सिडर केला, हा अँगल सुद्धा काय असणार आहे, वायच असणार आहे. आता हे दोन अँगल कोणते आहे बघा, ही एक लाईन आहे, ही एक लाईन आहे, दोन लाईन आहे, आपल्याला माहित नाही हा पॅरलल आहे की नाही. दोन लाईन आहे, एक ट्रान्सव्हर्सल आहे ए बी, ही ट्रान्सव्हर्सल आहे ए बी, हा अँगल आणि हा अँगल इक्वल आहे. हे दोन अँगल कोणते, हे जर मी असं ड्रॉ केलं हे दोन अँगल इक्वल येतात. आपल्याला माहिती तसं झेडच्या शेपमध्ये जे अँगल असतात दोज आर अल्टरनेट अँगल. अल्टरनेट अँगल इक्वल केव्हा असतात, ज्यावेळेस दोन लाईन पॅरलल असतात, त्याला ज्यावेळेस एक ट्रान्सव्हर्सल कट करते त्यावेळेस हे फॉर्म होणार, हे जे दोन अँगल असतात याला आपण बोलतो अल्टरनेट अँगल. आणि हे जे दोन अँगल असतात इन केस ऑफ पॅरलल लाईन दिस अँगल्स आर इक्वल. इथे आपल्याला काय कंडिशन मिळते, दोन लाईन आहे, एक ट्रान्सव्हर्सल आहे, हे अँगल इक्वल आहे, हे अँगल इक्वल आहे, याचाच अर्थ काय, या ज्या दोन लाईन आहे या दोन लाईन पॅरलल आहे, या दोन लाईन म्हणजेच काय, ही लाईन आणि ही लाईन, ह्या दोन लाईन म्हणजेच काय, एपी आणि बीक्यू, म्हणजे एपी पॅरलल टू बीक्यू. ठीक आहे, अशा पद्धतीने आपल्याला फर्स्ट स्टेटमेंट प्रूव्ह करायचं आहे. समजलं आपण काय करतो, आपण फक्त एका प्रॉपर्टीचा यूज करतोय की दोन लाईन एक ट्रान्सव्हर्सल. ठीक आहे, यामुळे फॉर्म होणार हे जे ऑल्टरनेट अँगल, हे ऑल्टरनेट अँगल इक्वल आहे, याचा अर्थ काय, ही लाईन आणि ही लाईन या दोन लाईन पॅरलल असणार आहे, म्हणजेच काय, सेगमेंट एपी इज पॅरलल टू सेगमेंट बीक्यू. सिंपल. आता सगळ्यात आधी आपण याचं सोल्युशन बघूया, त्यानंतर पार्ट 2 कडे मूव्ह करूया. Solution. In triangle APR, PA is congruent to PR. Why? Radii of same circle. ठीक है, and therefore असा ट्रायंगल आहे तो ए पी आणि आर, त्यामुळे याच्या ऑपोजिट अँगल हा, याच्या ऑपोजिट अँगल हा. सो देअरफॉर अँगल पी आर ए इज कॉन्ग्रुएंट टू अँगल पी ए आर. अँगल सुद्धा इक्वल असणार आहे. ऑपोजिट अँगल्स ऑफ इक्वल साइड्स, किंवा इथे तुम्ही मेन्शन करू शकता प्रॉपर्टी ऑफ आयसोसेलेस ट्रायंगल. ओके, लेट अँगल पी आर ए इज इक्वल टू अँगल पी ए आर इज इक्वल टू एक्स डिग्री. हे दोन अँगल आपण एक्स डिग्री कन्सिडर केले. सिमिलरली इन सेकंड ट्रायंगल, इन ट्रायंगल बी क्यू आर, या ट्रायंगलमध्ये काय, क्यू बी इज कॉन्ग्रुएंट टू क्यू आर. रिझन, रेडिया ऑफ सेम सर्कल, एकाच सर्कलच्या रेडियस आहे या दोन्ही, त्यामुळे त्यांची व्हॅल्यू इक्वल आहे. याच्या ऑपोजिट अँगल म्हणजेच काय, क्यू बी. हा ट्रायंगल इथे आपण लगेच ड्रॉ करू. ट्रायंगल इज लाईक दिस, क्यू बी आणि आर. याच्या ऑपोजिट अँगल म्हणजे अँगल क्यू आर बी आणि क्यू आरच्या ऑपोजिट अँगल क्यू बी आर. These are opposite angles of equal sides. ठीक है, किंवा असं लिहू शकतो angles opposite to equal sides. Let angle QRB is equal to angle QBR is equal to y degree. ठीक आहे. ऑल्सो दोन ट्रायंगल झाले. आता आपल्याला ह्या दोन लाईनचा विचार करायचा आहे. एक लाईन अशी, एक लाईन अशी. हा पॉईंट आहे ए बी आर आणि पी आणि क्यू. ऑल्सो अँगल ए आर पी किंवा अँगल पी ए आर बोलू आपण. अँगल पी, आपल्याला हे दोन अँगल घ्यायचे. आपल्याला आर अँगल मेन्शन करायचा. सो पी आर ए, अँगल पी आर ए, पी आर ए आणि सेकंड अँगल कोणता असणार आहे, क्यू आर बी. हे दोन अँगल इक्वल आहे का, पी आर ए आणि क्यू आर बी. हे दोन अँगल का इक्वल आहे, बिकॉज वर्टिकली ऑपोजिट अँगल्स. ओके, अँड देअरफॉर अँगल एक्स इज इक्वल टू अँगल वाय. कारण एक अँगल एक्स आहे, एक अँगल वाय आहे. म्हणजेच काय, एक्स इज इक्वल टू वाय. म्हणजे हे सगळे जे अँगल्स आहे सगळे अँगल इक्वल आहे. अँड देअरफॉर वी कॅन राईट अँगल पी ए आर इज इक्वल टू अँगल पी ए आर इज इक्वल टू अँगल क्यू बी आर. ठीक आहे, याला बोलू आपण 1 2 and 3. फ्रॉम
1 2 3. Okay, PAR and QBR. So if we consider lines किंवा line segments AP and BQ, AB as transversal, then angle PAR and angle QBR are alternate angles, and which are equal. Alternate angle equal आले and therefore line segment AP and BQ must be parallel. ठीक आहे. सो AP इथे आहे QB आणि ही ट्रान्सव्हर्सल आहे AB. हा अँगल आणि हा अँगल, अँगल PAR इथे पॉइंट R आहे. अँगल PAR आणि अँगल QBR हे दोन अँगल इक्वल आहे, म्हणजेच काय हे आहे ऑल्टरनेट अँगल. ऑल्टरनेट अँगल इक्वल आहे म्हणजे काय दिलेला दोन लाईन पॅरलल असणार आहे. मस्ट बी पॅरलल. रिझन पॅरलल लाईन्स form a pair of alternate angle. ठीक है, and therefore segment AP is parallel to segment BQ has proved. समजला? ओके. सोल्युशन थोडं मोठं आहे बट समजायला बघा किती सोपं आहे. हे दोन अँगल इक्वल असणार आहे, हे दोन अँगल इक्वल असणार आहे, हे दोन अँगल इक्वल आहे म्हणजेच काय हा अँगल इक्वल आहे. हे दोन अँगल इक्वल आहे. ह्या लाईन ही एक ट्रान्सव्हर्सल झेडच्या फॉर्ममध्ये अँगल फॉर्म होता. ऑल्टरनेट अँगल इक्वल आहे म्हणजेच काय ह्या दोन लाईन पॅरलल असणार आहे. नाव सेकंड पार्ट आपल्याला दाखवायचे दोन ट्रायंगल सिमिलर. ओके, आता सिमिलरिटीसाठी आपल्याला माहिती ज्यावेळेस आपल्याला दोन ट्रायंगल सिमिलर दाखवायचे असतात त्यावेळेस आपल्याला आपण SSS टेस्ट, SAS टेस्ट अशा डिफरंट टेस्टचा यूज करू शकतो. सो सेकंडसाठी आपण कोणत्या सिमिलरिटी टेस्टचा यूज करू शकतो. ऑलरेडी फर्स्ट क्वेश्चनमध्ये आपण काही अँगलचे रिलेशन फाइंड केले, त्यामुळे सगळ्यात आधी आपण बघूया आपण इथे A सिमिलरिटी टेस्ट किंवा AAA सिमिलरिटी टेस्टचा यूज करू शकतो का. आपल्याला ट्रायंगल कोणतं दिलेलं आहे, ट्रायंगल APR अँड ट्रायंगल RQB. ठीक आहे. आता या ट्रायंगलमध्ये सपोज जर मी अँगल PR कन्सिडर केला, PAR हा अँगल म्हणजे अँगल PAR हा जर हे दोन ट्रायंगल मला सिमिलर दाखवायचे असेल तर करस्पॉन्डन्सच्या अकॉर्डिंग अँगल कशाशी इक्वल पाहिजे, अँगल PAR शुड बी इक्वल टू अँगल QRB. आता बघूया QRB म्हणजे कोणता अँगल, QRB हे दोन अँगल इक्वल आहे का, इक्वल आहे कारण आपल्याला माहिती X Y हे चारही अँगल एका व्हॅल्यूचे आहे, त्यामुळे हा जो अँगल X असेल हा सुद्धा अँगल Xच असणार आहे. म्हणजेच काय अँगल PAR आणि अँगल QRB दिस आर कॉन्ग्रुएंट. ठीक आहे, PR आणि QRB कॉन्ग्रुएंट आहे. रिझन अँगल PAR इज इक्वल टू X, अँगल QRB इज इक्वल टू Y अँड अँगल X इज इक्वल टू अँगल Y. त्यामुळे ऑटोमॅटिकली हे दोन अँगल इक्वल व्हॅल्यूचे असणार आहे. ठीक आहे. आपल्याला एक A सिमिलॅरिटीमध्ये एक अँगलची पेअर तर मिळेल. आता अजून एक अँगलची पेअर आपल्याला फाइंड करायची. मग सपोज जर मी इथे अँगल कन्सिडर केला अँगल APR जर घेते तर तो मला APR हा अँगल कशाशी इक्वल पाहिजे, RQB सोबत म्हणजे हा अँगल आणि हा अँगल इक्वल पाहिजे. हे अँगल पॉसिबल आहे का, इक्वल नाही, येस पॉसिबल आहे का, कारण आपण फर्स्ट केसमध्ये बघितलं आहे. रिझन इथे देऊ. फर्स्ट केसमध्ये आपण काय बघितलं, सेगमेंट AP इज पॅरलल टू सेगमेंट BQ. ठीक आहे, AP BQ पॅरलल आहे. आणि जर मी PQ ही ट्रान्सव्हर्सल कन्सिडर केली, PQ इज ट्रान्सव्हर्सल, तर ह्या केसमध्ये काय होणार आहे, ह्या दोन पॅरलल लाईन ही एक ट्रान्सव्हर्सल, त्यामुळे फॉर्म होणार हे जे अँगल आहे हे अँगल असणार आहे ऑल्टरनेट अँगल. झेडच्या शेपमध्ये अँगल फॉर्म होत आहे, हे दोन अँगल अल्टरनेट अँगल आहे, पॅरलल लाईन ट्रान्सव्हर्सल, त्यामुळे फॉर्म झालेले अल्टरनेट अँगल इक्वल व्हॅल्यूचे असतात. अँड देअरफॉर अँगल APR इज इक्वल टू और कॉन्ग्रुएंट टू अँगल RQB. रिझन ऑल्टरनेट अँगल्स. ठीक आहे. and therefore angle APR is congruent to angle RQB. Angle and therefore by AA similarity test we can say these two triangles are similar.
हे दोन ट्रायंगल सिमिलर आहे. ठीक आहे, समजलं. फक्त आपण करस्पॉन्डन्स फॉलो करत चेक केलं की कोणत्या अँगलचे पेअर इक्वल असणार आहे. त्यासाठी अगेन आपण फर्स्ट मध्ये आपण जी कंडिशन डिराईव्ह केली की दोन लाईन सेगमेंट पॅरलल आहे, ती कंडिशन एक दुसरी ट्रान्सव्हर्सल घेते, त्यामुळे फॉर्म झाले अल्टरनेट अँगल कन्सिडर करून दोन अँगलचे पेअर फाइंड केला. ए सिमिलरिटी टेस्टच्या अकॉर्डिंग हे दोन ट्रायंगल सिमिलर असणार आहे. ओके, आता लास्ट आहे फाइंड अँगल आर क्यू बी इफ अँगल पी ए आर इज 35 डिग्री. सिंपल आहे. अँगल पी ए आर इज इक्वल टू 35 डिग्री. हा अँगल 35 आहे, तर आपल्याला हा अँगल फाइंड करायचा आहे. आताच आपण काय बघितलं, हा अँगल इक्वल आहे, हा अँगल इक्वल आहे, म्हणजे एक्स इज इक्वल टू वाय. त्यामुळे हा जो अँगल आहे हा अँगल सुद्धा किती असणार 35, हा सुद्धा 35 असणार आहे. ट्रायंगल आहे, ट्रायंगलमध्ये तीन अँगलची सम नेहमी 180 डिग्री असते, त्यामध्ये दोन अँगल 35 आहे. त्यामुळे थर्ड अँगलची व्हॅल्यू आपण सम ऑफ अँगल ऑफ ट्रायंगलच्या प्रॉपर्टीचा यूज करून फाइंड करू शकतो. ओके, अँगल पी आर इज इक्वल टू 35 डिग्री अँड दॅट इज अँगल एक्स इज इक्वल टू 35 डिग्री. We know here angle x is equal to angle y and therefore angle y is equal to 35 degree and therefore in triangle RQB sum of angles is equal to 180 degree and therefore sum of angles म्हणजेच काय y plus angle RQB is equal to 180 degree and therefore y is 35 plus angle RQB is equal to 180 degree and therefore angle RQB is equal to 180 minus 35 plus 35 70, so that is equal to 110 degrees. This is the angle RQB ची value. Question number 5. In figure 3.28, the circles with center A and B touch each other at point E. दोन सर्कल आहे, सर्कलचे सेंटर आहे A आणि B, हे दोन सर्कल टच करतात पॉइंट E मध्ये. ओके, लाईन L इज कॉमन टँजंट विच टचेस द सर्कल ॲट C अँड D. या दोन सर्कलचे कॉमन टँजंट दिलेले आहे. कॉमन टँजंट म्हणजे काय, लाईन L या सर्कलसाठी सुद्धा टँजंट आहे, लाईन L या सर्कलसाठी सुद्धा टँजंट आहे. आणि त्यानंतर पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट दिलेला आहे. ही लाईन L किंवा टँजंट फर्स्ट सर्कलला पॉईंट C मध्ये टच करते, सेकंड सर्कलला पॉईंट D मध्ये टच करते. फाइंड द लेंथ ऑफ सेगमेंट CD. तर आपल्याला क्वेश्चन काय सांगितलं, आपल्याला CD ही लेंथ फाइंड करायची, म्हणजे हे जे पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे त्याच्यामध्ये असणार डिस्टन्स थोडक्यात आपल्याला फाइंड करायचं आहे. इफ द रेडिया ऑफ सर्कल आहे 4 सेंटीमीटर आणि 6 सेंटीमीटर. आणि आपल्याला काय सांगितलं की ह्या दोन सर्कलची रेडियसची व्हॅल्यू आपल्याला दिली, रेडियाई दिलेली. एका छोट्या सर्कलची रेडियस आहे 4 आणि मोठ्याची रेडियस आहे 6. आणि या एका कंडिशनचा यूज करून आपल्याला CD लेंथ फाइंड करायची. आता हा क्वेश्चन आपण कसं सॉल्व्ह करणार, जेव्हा केव्हा तुम्हाला सर्कल आणि टँजंट दिसते तर लगेच त्या ठिकाणी बघा की ह्या टँजंटची आपण रेडियसला कसं रिलेट करू शकतो. त्यामुळे काय करा, जेव्हा केव्हा टँजंट दिसते ना तर लगेच एक रेडियस ड्रॉ करून घ्या. इथे एक रेडियस असणार आहे, इथे एक रेडियस असणार आहे. असं का, कारण आपल्याकडे एक प्रॉपर्टी आहे की दिलेल्या सर्कलची जी टँजंट असते टँजंट नेहमी रेडियसला परपेंडिक्युलर असते. त्यामुळे हा अँगल 90 डिग्री असेल, हा अँगल 90 डिग्री असेल. ठीक आहे, एक कंडिशन तर आपल्याला मिळालं. तर आपण बघतो की आपण हा क्वेश्चन कसं सॉल्व्ह करू शकतो. त्यानंतर अजून कुठे इथे जर तुम्ही बघितलं, इथे हे दोन सेंटर दिलेले आहे, हा एक कॉमन पॉईंट दिलेला आहे, तर यांना सुद्धा लगेच जॉईन करून घ्या. म्हणजे काय, थोडक्यात ही एक रेडियस आहे, ही सुद्धा रेडियस आहे, हे सुद्धा जॉईन करून घ्या. आपल्याला यामध्ये कोणत्या व्हॅल्यूज माहिती आहे, ही व्हॅल्यू माहिती आहे 4, ही व्हॅल्यू माहिती आहे 4, ही व्हॅल्यू आहे 6 सेंटीमीटर आणि ही व्हॅल्यू आहे 6 सेंटीमीटर. ठीक आहे, समजले इथपर्यंत. जिथे कुठे तुम्ही लाईन सेगमेंट ड्रॉ करू शकता तिथे सगळ्या ठिकाणी लाईन सेगमेंट ड्रॉ करून घ्या. आपल्याला फाइंड करायची लेंथ CD. आता लेंथ CD आपण कसं फाइंड करणार, इथे अँगल 90 आहे, हा अँगल 90 आहे, बट इथे अँगल तर 90 नाही आहे. तसं काही इथे आपण रेक्टँगल किंवा कोणत्या कोऑर्डिनेटरची प्रॉपर्टी सुद्धा यूज करू शकत नाही. मग अशा ठिकाणी काय करायचं, नेहमी एक कन्स्ट्रक्शन करायचं. कन्स्ट्रक्शन कसं करायचं, ही साईड आहे 4, ही साईड आहे 6, तर ह्या पॉईंटपासून या साईडवरती एक परपेंडिक्युलर ड्रॉ करायचा. काय ड्रॉ करायचा, परपेंडिक्युलर. सो सपोज मी जर असं एक परपेंडिक्युलर ड्रॉ केला, तो पॉईंट घेते मी, लेट्स से P. AP परपेंडिक्युलर टू BD ड्रॉ केलेला आहे, कन्स्ट्रक्शन केलेलं आहे. असं मी का केलं, कारण आपल्याला CD लेंथ फाइंड करायची. मग आपल्याला ह्या CDला या सर्कलशी रिलेट करण्याचा प्रयत्न करतोय. ज्यावेळेस मी इथे परपेंडिक्युलर ड्रॉ केला, हा अँगल 90 आहे, अँगल 90 आहे, अँगल 90 आहे. जर मी क्वाड्रिलॅटरल APDC कन्सिडर केला, क्वाड्रिलॅटरल APDC या क्वाड्रिलॅटरलमध्ये 4 अँगल असणार आहे, 4 वर्टेक्स असणार आहे. इथे अँगल 90 आहे, 90 आहे, 90 आहे. हा अँगल किती असणार आहे, क्वाड्रिलॅटरच्या अँगलची सम किती असते 360 डिग्री. त्यामुळे 90 90 90 270, टोटल सम असते 360. म्हणजे बाय डिफॉल्ट हा अँगल किती असणार आहे 90. हा अँगल 90 आहे म्हणजेच काय, APDC हा काय झाला, दिस इज अ रेक्टँगल. हा काय झाला, रेक्टँगल. आता हे आपण असं का करतोय लगेच समजेल तुम्हाला.
प्रत्येक अँगल 90 रेक्टँगल आहे. रेक्टँगलमध्ये काय असतं, ऑपोजिट साईड इक्वल लेंथचे असतात. त्यामुळे सी डी मला फाईंड करायचं आहे. ह्या रेक्टँगलसाठी सी डीची ऑपोजिट साईड कोणती आहे, ए पी. सी डी फाईंड करायची म्हणजेच काय, थोडक्यात मला ए पी लेंथ फाईंड करायची आहे. ठीक आहे, सी डी फाईंड करायची म्हणजे काय, ए पी लेंथ मला फाईंड करायची. ए पी लेंथ मी कशी फाईंड करू शकते, आता इथे जर बघितलं हा अँगल 90 डिग्री आहे म्हणजे अँगल 90 डिग्री असणार आहे. ए पी बी हा राईट अँगल ट्रँगल आहे, त्यामध्ये मला ए पीची व्हॅल्यू फाईंड करायची आहे. ट्रँगल ए पी बी मध्ये ए पीची व्हॅल्यू फाईंड करायची आहे. बी पी आणि ए बी या दोन साईडच्या लेंथ मला माहिती आहे का, येस माहिती आहे का, कारण बी पी आणि ए बी, कारण यामध्ये काय बघा, ए बी म्हणजेच काय ही लेंथ. ई पॉईंट इथे आपल्याला माहिती आहे की दोन सर्कल आणि त्यांचा पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट हे नेहमी एका लाईनवर लाई करतात. त्यामुळे ए ई बी हे एका लाईनवर लाई करतात. त्यामुळे टोटल ए बी किती असणार आहे, ए प्लस ई बी. ए प्लस ई बी म्हणजे 10. त्यामुळे ही जी लेंथ आहे ही लेंथ किती असणार आहे, 10. ठीक आहे, ट्रँगलची एक साईड माहिती आहे. बी पी ही लेंथ किती असणार आहे, ही लेंथ आपण कशी फाईंड करू शकतो बघा, ही 4 सेंटीमीटर लेंथ आहे. हा रेक्टँगल आहे त्यामुळे ही लेंथ म्हणजेच ही लेंथ. सो एवढी जी लेंथ आहे पी डी, ही लेंथ किती असणार आहे, 4. बट ही टोटल लेंथ किती आहे, रेडियस 6. एवढी 6 आहे, त्यामध्ये एवढी लेंथ 4 आहे म्हणजे ही लेंथ किती असणार आहे, 6 - 4 दॅट इज 2. समजलं हे कसं आहे बघा, एवढी टोटल लेंथ आहे 6 सेंटीमीटर, त्यामध्ये एवढी लेंथ आहे 4 सेंटीमीटर. मला ही लेंथ पाहिजे. ही लेंथ किती असणार आहे, टोटल 6मधून मी एवढा 4 सेंटीमीटर मायनस केला म्हणजे 2 सेंटीमीटर. म्हणजे काय, ही आहे 2. सो 10 माहिती आहे, ही साईड 2 आहे, राईट अँगल ट्रँगल आहे. पायथागोरस थेरमचा यूज करून आपण साईड ए पी फाईंड करू शकतो. साईड ए पी म्हणजेच काय, लेंथ डी सी किंवा सी डी. ठीक आहे, अशा पद्धतीने हा क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. सो सोल्युशन, तर जनरली असे क्वेश्चन जेव्हा असतात ना की असे टँजेंटचे जे पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट वगैरे असते यांची लेंथ फाईंड करायची असते, तर नेहमी तिथे परपेंडिक्युलर ड्रॉ करून घ्या. परपेंडिक्युलर ड्रॉ करून घ्या म्हणजे परपेंडिक्युलर रिलेशन दाखवा, रेडियस टँजेंटच्या परपेंडिक्युलर असेल. आणि असं कन्स्ट्रक्शन करा की जिथे तुम्ही स्क्वेअर किंवा रेक्टँगल असे काही फिगर फॉर्म करू शकता. ओके, सो सोल्युशन आपण काय काय केलं, जॉईन ए सी बी डी ए ई अँड ई बी. ठीक आहे, नाव बाय टँजेंट थेरम. टँजेंट थेरम काय सांगतो, टँजेंट इज परपेंडिक्युलर टू रेडियस, राईट, अँड देअरफॉर ए सी परपेंडिक्युलर टू लाईन एल किंवा लाईन एल परपेंडिक्युलर टू ए सी अँड बी डी परपेंडिक्युलर टू लाईन एल. अँगल 90 हे आपण दाखवलं. त्यानंतर ए डॅश ई डॅश बी ऑल्सो हे लिनियर एका लाईनमध्ये लाई करतात, कारण दोन सर्कलचे सेंटर आणि पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट नेहमी एका लाईनमध्ये लाई करतो. देअरफॉर ए प्लस ई बी इज इक्वल टू ए बी अँड हेच ए बी इज इक्वल टू, इथे अजून आपण मेन्शन करूया ए ई म्हणजेच ए सी, ही आहे पहिल्या सर्कलची रेडियस 4 सेंटीमीटर आणि बी डी इज इक्वल टू बी ई इज इक्वल टू 6 सेंटीमीटर. सो ए बी इक्वल टू ए ई 4, बी म्हणजेच ई बी 6, सो दॅट इज इक्वल टू 10 सेंटीमीटर. ए बीची व्हॅल्यू आली 10 सेंटीमीटर. ठीक आहे, त्यानंतर अजून आपल्याला काय मेन्शन करायचं आहे, आता कन्स्ट्रक्शन. ड्रॉ ए पी perpendicular to BD, AP perpendicular to BD, and therefore in quadrilateral APDC, angle C is equal to 90 degree, angle D is equal to 90 degree, angle P is equal to 90 degree, and therefore angle A is equal to 360 minus 90 plus 90 plus 90, so that is equal to 90 degree. चारही अँगल 90 डिग्री आले. therefore APDC is a rectangle. हा काय झाला, रेक्टँगल. रेक्टँगल आहे, लगेच त्याची प्रॉपर्टी ऑपोजिट साइड्स इक्वल व्हॅल्यूच्या CD इज इक्वल टू AP अँड AC इज इक्वल टू PD. ठीक आहे, CD फाइंड करायचं म्हणजे आपल्याला AP फाइंड करायचं आहे, AC इक्वल टू CD. नाव आता परपेंडिक्युलर आपण दाखवला, रेक्टँगल दाखवला, या व्हॅल्यूज मेन्शन केल्या. आता आपण हा ट्रँगल कन्सिडर करू. नाव इन ट्रँगल APB. या ट्रँगलमध्ये काय आहे, अँगल P इज इक्वल टू 90 डिग्री, देअरफॉर ट्रँगल APB इज राईट अँगल ट्रँगल. ओके,
ऑल्सो AB 10 आपण ऑलरेडी मेन्शन केलेलं आहे. ऑल्सो AC इक्वल टू PD and AC equal to PD equal to 4 centimeter and BP plus PD is equal to BD. BD is equal to BP plus PD and therefore BD आहे 6, BP आपल्याला फाइंड करायचं आहे आणि PD म्हणजेच ही AC इथे आपण मेन्शन केलेला आहे 4 is equal to 6. Therefore BP is equal to 2 centimeter. BP ची व्हॅल्यू 2 सेंटीमीटर. त्यामुळे राईट अँगल ट्रायंगल कसा आहे तो, हा अँगल 90 डिग्री आहे. ठीक आहे, APB 90 डिग्री आहे म्हणजे ही हायपोटेनस असणार आहे, AB हायपोटेनस असणार आहे, AB 10 ही आहे 2. तर आपल्याला AP ची व्हॅल्यू फाइंड करायची. AP म्हणजे CD असणार आहे. सो बाय पायथागोरस थेरम AB स्क्वेअर hypotenuse square is equal to sum of square of remaining two sides, BP square plus AP square. Therefore AB square म्हणजे 10 square is equal to 2 square plus AP square. This implies AP square is equal to 100 minus 4, that is 96. Okay, AP square is 96. Therefore AP square is equal to 16 into 6. Therefore AP अपन रूट घेणार 4 root 6. AP since AP is equal to CD, opposite sides of rectangle, and hence CD is equal to 4 root 6 centimeter and therefore length of segment CD is equal to 4 root 6 centimeter. तर अशा पद्धतीने हा क्वेश्चन आपल्याला सॉल्व करायचा आहे.